नमस्कार मैत्रिणींनो, तुमचंही घर अस्ताव्यस्त असतं का? महत्त्वाच्या वस्तू शोधायला वेळ जातो का? कागदपत्रे, कपडे, किचन सामान, मुलांचं साहित्य, औषधं सगळं मिसळलेलं. हो ना, असंच आपल्या प्रत्येकाच्या घराची हालत असते ना? तर हॅलो, हाय, नमस्ते. मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घरातल्या महत्त्वाच्या वस्तू कशा ऑर्गनाईज करायच्या, कुठल्याही महागडा ऑर्गनायझर न वापरता त्या व्यवस्थित कशा ऑर्गनाईज ठेवायच्या, त्यासाठी कुठल्या सवयी लावायच्या, कुठली शिस्त लावायची जेणेकरून कुठलीही वस्तूची गरज असेल तर ती वेळेवर मिळेल. तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूमध्ये येणारी पहिली वस्तू म्हणजे चाब्या. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्याला अर्जंटली बाहेर जायचं असते आणि आपल्याला दरवाजाच्या चाब्याच मिळत नाही. नाहीतर मग कपाटातून कुठली वस्तू काढायची असेल तर कपाटाची चाबी मिळत नाही, नाहीतर लॉकरची चाबी मिळत नाही. बरेचदा गाडीच्या चाब्या देखील आपल्याला वेळेवर मिळत नाही. मग अशा वेळेस आपला वेळही वाया जातो आणि चिडचिड देखील होते. पहिलेच जर त्या वस्तूची एक व्यवस्थित जागा निर्धारित करून ठेवली तर हा गोंधळ उडणारच नाही. थोडक्यात मी तुम्हाला सांगते की माझ्याकडे असा घराच्या आकाराचा एक की होल्डर आहे, जो मी DIY स्टोअरमधून घेतला होता. कारण बरेच जण लिंक मागतात, तर त्यामध्ये मी रोजच्या वापरातल्या चाब्या अडकवून ठेवलेल्या आहे. त्याचबरोबर ज्या महत्त्वाच्या चाब्या असतात, आपल्या कपाटाच्या, लॉकरच्या, बऱ्याचशा इम्पॉर्टंट चाब्या असतात, त्या बाहेर ठेवल्या तर कुणाच्या हाताला लागू शकतात. मग अशा चाब्या तुम्ही कपाटात ऑर्गनाईज करा आणि त्याच्यासाठी एक स्पेशल जागा डिसाईड करा. जेव्हाही काम झालं की ती चाबी तिथेच अडकवायची. आणि त्यानंतर आपल्या घरात गाड्या असतात, त्याची एक वेगळी जागा ठेवा. आता हे नवरोबांचं ड्रॉवर आहे आणि गाड्यांच्या चाब्या त्याच हँडल करतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी एक जागा डिसाईड करून ठेवलेली आहे. रोज काम झालं की त्या चाब्या त्या ड्रॉवरमध्येच गेल्या पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू मीन्स वायर्स. जसं आपल्या घरात चार्जर्स असतात, इयरफोन असतात, आता माझ्याकडे तर माईक पण आहे, इयरपॉड्स असतात. या छोट्या छोट्या वस्तू महागड्याही असतात आणि जर व्यवस्थित ऑर्गनाईज केल्या नाही तर मग त्या खराब देखील होतात. तर त्यासाठी मी असं काही एक ड्रॉवर डिसाईड करून ठेवलेलं आहे, ज्यामध्ये रोजच्या वापरातली मेडिसिन, त्याचबरोबर जसं इयरफोन रात्री झोपताना वगैरे नवरोबा वापरतात, तर त्यासाठी ते बेडसाईड टेबलमध्ये अशा प्रकारे ऑर्गनाईज केलेले आहे. तुम्ही बरेचदा बघितलं असेल, मी जे ऑर्गनायझर यूज करते ते जे डिस्पोजेबल प्लास्टिकचे चांगल्या क्वालिटीचे बॉक्सेस असतात ना, ते यूज करते आणि मला जे वाटतात ते मी विकत घेते. त्यानंतर हा एक नवरोबांचा ड्रॉवर आहे, ज्यामध्ये त्यांनी आपले जे इयरपॉड्स आहे, त्याचबरोबर माईक आहे, त्याचे चार्जर्स हे एका ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे. आता या माझ्या वस्तू नाही आहेत बरं का, पण मला माहिती आहे की नवरोबांनी कुठं ठेवलं आहे. एखाद्या वेळी मलाही यूज करायचं असेल तरी ते वेळेवर मिळते. ड्रेसिंग टेबलच्या या साईडचा कॉर्नर नवरोबांनी घेतलेला आहे, त्यामुळे तो कॉर्नर ऑर्गनाईज करणे ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बरेचदा तुम्ही बघितलं असेल, आपल्याला कुठेतरी फंक्शनमध्ये किंवा प्रोग्राममध्ये जायचं असतं आणि वेळेवर त्या साडीवरची मॅचिंग ज्वेलरीच आपल्याला मिळत नाही. आपल्याला जायची घाईही असते आणि वेळेवर चिडचिडही होते. त्यासाठी ही महत्त्वाची वस्तू मला तरी वाटते की ऑर्गनाईज करून ठेवायलाच हवी. तर याआधी देखील मी तुमच्यासोबत हे इयरिंग ऑर्गनायझर शेअर केले होते. तर माझ्याकडे हे 2 ऑर्गनायझर आहे. अगदी अफोर्डेबल प्राईजमधूनच मी मागवले होते आणि भरपूरशा जुन्या व्हिडिओजमध्ये मी कदाचित तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे. तर एका ऑर्गनायझरमध्ये मी इयरिंग्स ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे. तर बघू शकता, यामध्ये छोटे छोटे कप्पे दिलेले आहे, त्याचबरोबर त्याला झिप देखील दिलेली आहे. इवन ते ट्रान्सपरंट असल्यामुळे कुठल्या ऑर्गनायझरमध्ये कुठली वस्तू स्टोअर केली हे देखील दिसून येतं. या व्यतिरिक्त मार्केटमध्ये आजकाल वेगवेगळे ऑर्गनायझर देखील उपलब्ध आहे. वाटेल तर तुम्ही तेही विकत घेऊ शकता, नाहीतर घरच्या घरी DIY ऑर्गनायझर देखील बनवू शकता. तर मी काय केलं की एका ऑर्गनायझरमध्ये माझे पूर्ण इयरिंग स्टोअर केलेले आहे, जे मी डेली यूज करते आणि थोडंफार मार्केटला वगैरे जायचं असेल तर तिथे यूज करते. आणि छोटे छोटे जे गळ्यातलं असते ते देखील मी इथेच ऑर्गनाईज केलं आहे. या व्यतिरिक्त नेलपेंट आणि लिपस्टिक देखील तुम्ही बघू शकता, कारण ड्रेसिंग टेबलमध्ये या वस्तू ऑर्गनाईज जर केल्या तर माझी मुलगी लहान आहे आणि तिचा काहीतरी कारभार चालू असतो. याआधी माझ्या तिने भरपूरशा लिपस्टिक्स खराब केल्या, त्यामुळे आता मी माझ्या महत्त्वाच्या लिपस्टिक्स आणि नेलपेंट कपाटात ऑर्गनाईज करू शकते, जिथे तिचा हात पोहोचू शकत नाही. आणि या ऑर्गनायझरमध्ये मी नोटीस केलं की जे छोटे छोटे कानातले असतात, जे कानाला चिटकून बसतात, ते ऑर्गनाईज करणे खूप डिफिकल्ट होते. त्यामुळे मी ते फोम शीटला लावून ठेवलेले आहे, जेणेकरून ते एकमेकात मिक्स होणार नाही. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे ड्रेसिंग टेबल असेल तर तिथे देखील तुम्ही हा ऑर्गनायझर हँग करू शकता. आता माझा जो ड्रेसिंग टेबल आहे तो नवीन पद्धतीचा आहे, त्यामुळे हे ऑर्गनायझर मी कपाटात हँग करून ठेवलेले आहे, कारण त्याला हँगर दिलेला आहे.
आता ही तर झाली रेग्युलर यूज होणारी ज्वेलरी, पण बरीचशी ज्वेलरी आपण ओकेजनली वापरतो, जसं लग्नकार्यात वगैरे हेवी ज्वेलरी वापरतो. मग ती जर व्यवस्थित ऑर्गनाईज नाही केली तर त्याचा कलर जाऊ शकतो, त्यावर लागलेले स्टोन पडू शकतात. तर त्यासाठी मी हे काही DIY ऑर्गनायझर बनवलेले आहे. तर हे दिवाळीमध्ये आलेले ड्रायफ्रुट्स बॉक्स आहे. तर या बॉक्सचा उपयोग करून मी ही हेवी ज्वेलरी फोम शीटला ऑर्गनाईज केलेली आहे. एवढी महाग ज्वेलरी असताना मी एकही ज्वेलरीसाठी कुठलाही महागडा ऑर्गनायझर विकत घेतलेला नाही आहे. तर बघा, बरेचदा होतं ना की घाई गडबडीत वस्तू कुठेही ठेवल्या जातात. तर असंच काहीतरी माझ्यासोबत झालं. पण माझं एक ड्रॉवर डिसाईड असल्यामुळे मी घाई गडबडीत जरी झालं तर ही ज्वेलरी या ड्रॉवरमध्ये बाहेरच काढून ठेवते आणि जेव्हा मला वेळ मिळाला तर अशा बॉक्समध्ये टाकत असते. आता तुम्ही बघू शकता बॉक्समध्ये काही ज्वेलरी आजूबाजूलाही ठेवलेली आहे. तर ती ज्वेलरी हरवत नाही, त्या बॉक्समध्येच त्या ड्रॉवरमध्येच मला मिळते. त्यामुळे एक जागा डिसाईड करणे खूप गरजेचे आहे. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक ज्वेलरी मी अशा प्रकारच्या एखाद्या ऑर्गनायझरमध्ये ठेवलेली आहे आणि ती ज्वेलरी प्लास्टिकने, नाहीतर बबल शीटने, नाहीतर तुम्ही कापसाने रॅप करून ठेवा. जसं तुम्ही हे नेकपीस बघू शकता, माझ्या लग्नातलं आहे, 8 वर्ष जुनं. तर हे या नेकपीसला स्टोनही लागलेले आहे आणि याचा कलरही जाऊ शकतो. त्यासाठी मी याला कॉटनमध्ये व्यवस्थित रॅप करून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर हे एथनिक ज्वेलरी, ही सगळी ज्वेलरी मी डायरेक्टलीही ठेवू शकले असते, पण प्रत्येक ज्वेलरी तुम्ही बघू शकता मी प्लॅस्टिकमध्ये रॅप करून ठेवलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये मला एक साडी पिनही मिळाली. तर बघा, हे ड्रॉवर मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं नसल्यामुळे त्या वस्तू त्या बॉक्समध्ये पडलेले आहे. आता मी यासाठी देखील एक बॉक्स बनवलेला आहे. साडी पिनसाठी मी एक DIY बॉक्स बनवलेला आहे. त्या बॉक्समध्ये आता हे जे साडी पिन आहे मी ते ठेवून देणार. तर अशा प्रकारे तुम्ही DIY बॉक्सेसही बनवू शकता आणि वाटेल तर तुम्ही अफोर्ड करू शकाल तर मार्केटमधले सुंदर सुंदर ऑर्गनायझरही विकत घेऊ शकता. तर ज्वेलरीशी रिलेटेड जेवढंही सामान आहे, जसं बांगड्या झाल्या, त्याचबरोबर कुठलेही गळ्यातले नेकलेसेस झाले, सगळं मी याच ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. वाटेल तर या सगळ्या वस्तू मी माझ्या ड्रेसिंग टेबलमध्येही ऑर्गनाईज करून ठेवू शकले असते, पण माझी मुलगी लहान आहे आणि तिचा ड्रेसिंग टेबलला हात लागत असतो, ती काहीतरी कारभार करत असते. त्यामुळे या महत्त्वाच्या महागड्या वस्तू मी अशा प्रकारच्या एका ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे. तर बघा, ज्वेलरीशी जेवढंही रिलेटेड सामान आहे जे मी ओकेजनली यूज करते, इवन बांगड्या देखील याच ड्रॉवरमध्ये मी ठेवलेले आहे, जिथे नियाचा हात पोहोचू शकत नाही. त्यानंतर आपल्या घरातली सर्वात महत्त्वाची वस्तू म्हटलं तरी चालेल, ते म्हणजे डॉक्युमेंट्स. आपला एखादी जरी डॉक्युमेंट्स हरवला तर केवढा गोंधळ उडतो हे प्रत्येकालाच माहिती आहे. त्यामुळे कुठलीही वस्तू तुम्ही ऑर्गनाईज करू नका, पण डॉक्युमेंट्स मात्र ऑर्गनाईज करायला विसरू नका. तर त्यासाठी आजकाल मार्केटमध्ये सुंदर सुंदर ऑर्गनायझर आहे. तुम्ही नाहीतर वाटेल तर मी जशा फाईल्स दाखवल्या त्यामध्ये देखील तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. तर माझे जे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहे मी याच ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे, कारण त्याचं सध्या आता काम पडत नाही, पण कधी फ्युचरमध्ये त्याचं काम पडलं तर ते मला वेळेवर मिळायला हवं. त्यामुळे मी या ड्रॉवरमध्ये ते ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे. त्या व्यतिरिक्तही आपल्या घरात भरपूरसे इम्पॉर्टन्स डॉक्युमेंट्स असतात. जसं बँकेचे पासबुक झाले, LIC डॉक्युमेंट्स असतात, म्युच्युअल फंड्स डॉक्युमेंट असतात, आपले पासपोर्ट्स असतात, असे भरपूरसे डॉक्युमेंट्स असतात. तर त्यासाठी आजकाल ना मार्केटमध्ये चांगले चांगले ऑर्गनायझर मिळतात आणि या इम्पॉर्टंट वस्तू आहे. तर मी सजेस्ट करेल की त्याच्यासाठी तुम्ही खरंच ऑर्गनायझर विकत घ्या. नाहीतर वेगवेगळ्या फाईल्स मिळतात, त्या फाईल्समध्ये ते डॉक्युमेंट्स वेगळे करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याची जेव्हाही गरज पडेल तर ते वेळेवर मिळतील. नाहीतर आजकाल सोपा उपाय, सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन स्टोअर करून ठेवा, जेणेकरून एखादी डॉक्युमेंट्स हरवला तरी देखील तुमच्याकडे ऑनलाईन स्टोअर राहील. यानंतर आपले रेग्युलर यूज होणारे डॉक्युमेंट्स, जसं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, आपला पासपोर्ट फोटो असतो, इवन ATM असतं, हे आपण डॉक्युमेंट्स रेग्युलर यूज करतो. तर यांना देखील तुमच्या एखाद्या पर्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवा, जेणेकरून तुम्ही कुठे बाहेर गेलात तर ते वेळेवर मिळतील. जसं बघा, या माझ्या रेग्युलर यूज होणाऱ्या पर्स आहे. ओकेजनली पर्स मी मेन कपाटामध्ये स्टोअर करते आणि काही रेग्युलर वापरणाऱ्या पर्स असतात ज्या मी मार्केटमध्ये जाताना यूज करते, तर ते मी रोजच्या अलमारीमध्ये स्टोअर केलेले आहे. आणि त्यासाठी कुठलाही महागडा ऑर्गनायझर मी विकत घेतलेला नाही आहे. एक अशा प्रकारची माझ्याकडे थोडीशी कार्डबोर्डवाली बॅग होती, त्यामध्येच मी स्टोअर केलेले आहे. तुम्ही वाटेल तर आतमधल्या साईडला एखादी हँगर वगैरे अडकवून त्याला या हँग करून ठेवू शकता, पण मी एका कॉर्नरमध्येच अशा ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे. आता बघा, ही एक पर्स आहे ज्यामध्ये मी माझे रेग्युलर वापरणारे डॉक्युमेंट्स ठेवते. जसं आपला आधार कार्ड असतो, पॅन कार्ड असतो, आपले पासपोर्ट्स असतात, याची कधीही गरज पडू शकते. इवन ATM असतो किंवा कुठलेही छोटे मोठे डॉक्युमेंट्स. आपल्या घरात जर लहान मुले असतील तर त्याचे आधार कार्ड देखील आपल्यालाच ठेवावे लागतात.
तर अशा गोष्टी तुम्ही एखाद्या पर्समध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवा किंवा तुमच्याकडे एखादी डब्बा असेल तर त्यामध्येच ऑर्गनाईज करून ठेवा, जेणेकरून या वस्तूंची मीन्स या डॉक्युमेंटची तुम्हाला गरज पडेल तर ती वेळेवर मिळतील. जसं पाहू शकता या पर्समध्ये जे एक्स्ट्रा बिल्स आहे ते ठेवले गेले आहे. तर बरेचदा असे एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स जे खरंच काहीच कामाचे नसतात, आपल्या घरात कचरा असतात, एक्स्ट्रा जागा खातात, अशा वस्तू नेहमी घरातून काढून टाकायच्या, जेणेकरून घरात पसाराही होणार नाही आणि प्रत्येक वस्तूसाठी एक जागा डिसाईड करता येईल. तर बघा, महिन्यातून एकदा अशा प्रकारे आपल्या घरातली प्रत्येक वस्तू थोडीफार क्लीन करायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून त्यात कचरा वगैरे झाला असेल तर तो निघून जाईल. तर तुम्हाला शेअर करायचंच होतं, त्यामुळे माझी क्लिनिंग देखील झाली आणि तुमच्यासोबत माझा ऑर्गनायझेशन व्हिडिओ शेअर देखील झाला. त्यानंतरची नेक्स्ट वस्तू आहे रिमोट. बरेचदा तो कुठेही ठेवलेला असतो, पुढे त्याच्यासाठी देखील एक जागा ठेवा. तर माझ्याकडे मी टीव्हीच्या खाली असा एक ट्रे लावलेला आहे आणि त्यावरच एक रिमोट ठेवलेला असतो. जेव्हाही काम झालं मीन्स रात्रीच्या वेळेस तो रिमोट तिथे ठेवला जातो, नाहीतर दिवसभर जो माझा टी टेबल आहे त्यावर ठेवलेला असतो. त्यामुळे घरात कुठेही पसारा दिसत नाही आणि वेळेवर रिमोट मिळतोही. पण त्याचबरोबर मला वाटते मेडिसिन देखील खूप महत्त्वाचे आहे. घरात जर लहान मुले असतील तर त्यांची कधीही तब्येत बिघडू शकते, इवन आपलीही. तर त्यासाठी मेडिसिन देखील व्यवस्थित ऑर्गनाईज असणे खूप गरजेचे आहे. तर मेडिसिनसाठी मी ड्रेसिंग टेबलमधले एक कप्पा ठेवलेला आहे आणि मी काय केलं की जे रेग्युलर वापरातल्या मेडिसिन्स आहे त्या वेगळ्या डब्यात ठेवलेल्या आहे आणि ज्या ताप वगैरे आल्यावर किंवा तब्येत वगैरे बिघडल्यावर यूज होतात त्या मेडिसिन मी या बास्केटमध्ये ठेवलेल्या आहे, जेणेकरून वेळेवर मिळतील. त्याचबरोबर 2-3 महिन्यातून आपल्याला एकदा चेक करायचं आहे की यातली कुठली मेडिसिन एक्सपायर तर झाली नाही. नाहीतर बरेचदा आपल्याकडे एक्सपायर मेडिसिनचा देखील कचरा असतो, तर त्या देखील वेळोवेळी डिक्लटर करत राहायचा. तर या ड्रेसिंग टेबलमध्ये मी माझा ऑर्गनायझर अलग ठेवलेला आहे, नियाचा ऑर्गनायझर वेगळं ठेवलेला आहे आणि नवरोबांचा ऑर्गनायझर वेगळं ठेवलेलं आहे आणि बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या हेअरशी रिलेटेड वस्तू वगैरे आहे ते मी अशा DIY डब्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे. तर या तर झाल्या एखाद्या वेळे यूज करणाऱ्या मेडिसिन आणि बरेचदा रेग्युलर मेडिसिन्स वगैरे लागतात. तर मी रोज मल्टीव्हिटॅमिन घेते, बरेचदा आपल्याला बाम लागतो, विक्स लागतो. अशा वस्तू मी काय बेडसाईड टेबलच्या साईडला ड्रॉवर ठेवलेला आहे त्यामध्ये ठेवलेला आहे. तर त्यामध्ये मी एक बॉक्स ठेवलेला आहे. तुम्ही वाटेल तर फर्स्ट एड किट वगैरे ठेवू शकता आणि त्यामध्ये जसं मल्टीव्हिटॅमिन आहे किंवा कुठल्याही जसं एओमिन उलटीची गोळी आहे. बरेचदा मला लागतं, या वस्तू मी रेग्युलर वापरासाठी अगदी बेडसाईड टेबलच्या साईडला ठेवलेल्या आहे. तर मैत्रिणींनो, असं अगदी कमी खर्चात मी माझ्या महत्त्वाच्या वस्तू ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे, जेणेकरून जेव्हाही मला त्याची गरज पडेल तर ते वेळेवर मिळतील. तर मैत्रिणींनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे एखादी वस्तू हरवली म्हणजे ती फक्त वस्तूच हरवत नाही, तर आपली शांत झोप, वेळ आणि आपली मनशांती देखील त्यात हरवून जाते. म्हणूनच आजचा व्हिडिओ फक्त घरासाठी नाही तर तुमच्या मनासाठी आहे. तर आय होप आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यावर हाईप नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.